रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। एक रिक्वेस्ट आहे, हे जे हॉकर्स वेंडर ऍक्ट आहे याचा आता हा 12 वर्ष झाले हा कायदा आहे आणि या कायद्याचा जर अंमल नगर प्रशासन करत नसेल तर हे सामान्य लोक कुठे जाणार आहे? हे कायद्याचा अंमल झाला पाहिजे ना, त्याच्यानंतरही कारवाई झाली पाहिजे। प्रशासनाला वाटेल तेव्हा लोकांच्या स्वाभिमानाशी रोज तडजोड करायची, तो काय कोणाला आनंद आहे का रस्त्यावर बसायचा? तो काही म्हणजे आनंदाने रस्त्यावर बसून व्यवसाय काढून टाकलेलं नाही, त्यांना पर्याय सांगितलाय ना। कुठे पर्याय, कोणते पर्याय अधिकृत त्यांना दिलेले आहेत? सांगितलंय ना। मी कोणते अधिकृत पर्याय स्वतः नाही? नगर परिषदच्या लोकांनी सांगितले, पोलीसवाल्यांनी सांगितले, ट्रॅफिकवाल्यांनी सांगितले, मी स्वतः सांगितले, माझ्या सांगण्याचं नाही, कागदावर पर्याय आहेत का साहेब हे सांगा। त्यांना जो पर्याय सांगितला तिथे जाऊन त्यांनी नाही, बसावं। मला हे म्हणायचं की शासकीय काम कोणी होते की काही अध्यादेशाने होते, ऑर्डरनी होते, वेदर ते कोणाची परवानगी घेऊन रस्त्यात बसले? नाही ते तो हा म्हणजे हा तर साहेब हा अहो तर मोठा प्रश्न आहे। वाहन चालकांनी टॅक्स भरलाय, वाहन चालकांनी टॅक्स भरलाय रस्त्यावर चालण्याचा। मग या देशात आणि गरीब रस्त्यावर माणसाला, सामान्य माणसाला काही त्याचं त्यांना काढून नाही टाकलाय, त्यांना पर्याय दिला त्यांना। हॉकर्स वेंडर ऍक्ट कशासाठी पर्याय दिलाय की नाही? भाजीवाल्यांनी कुठे दुकान लावावं सांगितलंय की नाही सांगितलं? साहेब हॉकर्स वेंडर ऍक्ट कशासाठी आहे? ते त्याला लिगलाइज करण्यासाठी त्या हॉकर्ससाठी पण झोन ठरवायचे असतात। मग का नाही 12 वर्षात प्रशासन ठरवेल ना, ते ठरवेल। 12 वर्ष झाले नगर परिषद ते ठरवेल। आता नगर परिषदने लीड घेऊन एक जागा आयडेंटिफाय केली, हो जिथे भाजीवाल्यांसाठी गाळे बांधले, हो तिथे त्यांनी भाजीवाल्यांनी जावं। तिथे बसत नाहीत, फ्रुट्सवाल्यांसाठी एपीएमसीची जागा सांगितली, तिथे जावं फ्रुट्सवाल्यांनी। आता जर पर्याय फेरीवाला म्हणजे पथविक्रेता कायदा 2014 पूर्णपणे अंमलात येईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित करावी। ॲडव्होकेट सचिन नाईक। पुसद शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे लहान व्यावसायिक, हातगाडीधारक, फेरीवाले व सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होत आहे। केंद्र शासनाने फेरीवाला पथविक्रेता कायदा 2014 लागू करून पथविक्रेत्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची तरतूद केली। मात्र या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी न करता अतिक्रमण हटाव मोहीम राबवणे अन्यायकारक असल्याचे मत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी व्यक्त केले। ॲडव्होकेट नाईक म्हणाले की फेरीवाला कायद्यानुसार टाउन वेडिंग कमिटीची स्थापना, सर्वेक्षण, पात्र पथ विक्रेत्यांची नोंदणी, ओळखपत्रांचे वितरण व विक्री क्षेत्राचे नियोजन होणे आवश्यक आहे। या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही फेरीवाल्याला हटवणे कायद्याच्या भावनेच्या विरोधात आहे। दिनांक 11 जून रोजी महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच मुख्य अधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदनामार्फत मागणी करण्यात आली। फेरीवाला म्हणजे पथविक्रेता कायदा 2014 ची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ स्थगित करण्यात यावी, तसेच सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून न्याय व पारदर्शक धोरण राबवावे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, लघु व्यावसायिक व पथविक्रेत्यांना दिलासा मिळेल। प्रशासनाने जनहिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला। यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट भारत जाधव, शिवसेनेचे मोहन विश्वकर्मा, सय्यद इस्तियाक, काँग्रेस प्रदेश अल्प महासचिव नगरसेवक ॲडव्होकेट वसीम अहमद, शहराध्यक्ष झिया शेख, विजय बाबर, तहसीन खान, गाजी उसामा, फिरोज खान, प्रकाश नेमायते तसेच फळ व भाजी विक्रेते तसेच रस्ता किरकोळ विक्रेते संघाचे अखिल बागवान, तस्लीम खान, प्रेम गोवरशेट्टीवार, गजानन गायकवाड, दशरथ जवादे, मोहम्मद फारूक, अमन खान, विलास जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहे। पुसद प्रतिनिधी।